नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी यासाठी काही मराठी शब्दसंग्रह या ठिकाणी पार्ट सेकंड या ठिकाणी घेऊन आलेलो, म्हणजे पार्ट पहिला आपण या ठिकाणी अपलोड केलेलाच आहे। त्याच्यासाठी 2K व्ह्यूज आपल्याला आले, म्हणजे कारण विद्यार्थ्यांकडून त्याला काय झालेलं भरपूर असा प्रतिसाद आलेला। विद्यार्थ्या मागणीवर आपण काय केलं सेकंड पार्ट सुद्धा या ठिकाणी सुरू केलेला आहे। या ठिकाणी मराठी शब्दसंग्रहामध्ये टोटल तुम्हाला 8 मार्क्स या ठिकाणी विचारले जातात। 8 मार्क्स मध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असतात, विरुद्ध शब्द, शब्दसमूह, म्हणी, वाक्यप्रचार आणि अलंकार या शब्दाचा काय केला समावेश केला जातो। या ठिकाणी यामध्ये आपण मराठी शब्दसंग्रहामध्ये जे काही समावेश केले शब्द, हे शब्द जे काही समावेश केले ते परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे, परीक्षेमध्ये जे काही शब्द आहेत त्याचं काय केलं प्रश्न आणि त्याचे एक्सप्लेनेशन या ठिकाणी काय केलं आपण डिटेल मध्ये घेणार आहोत। टोटली आपण 1000 प्लस प्रश्नाची काही सिरीज या ठिकाणी चालू केली। भाग 1 आहे 2 म्हणजे अजून या ठिकाणी बरेच तुमचे भाग येणार आहेत या ठिकाणी पुढे। तर जे काय अत्यंत महत्त्वाचे आपण काय घेण्याचे जे घेतलेले आहेत प्रश्न या ठिकाणी तुम्हाला लेखक टोपण नावे सगळ्यासाठी काय केले जातात 3 मार्काला या ठिकाणी विचारले जातात। ते आपण काय केलेले आपल्या ऑलरेडीच काय केलेले प्लेलिस्ट मध्ये आपण ते टाकलेलं आहे। त्या सेकंड पार्ट सुद्धा आपण काय केले लेखक टोपण नावाच्या ठिकाणी केलेला आहे। पहिला जो लेखक टोपण नाव आहे त्याचा 5 किंवा टोटल आलेला आहे। विद्यार्थ्यांना भरपूर असा प्रचंड प्रतिसादामुळे काय झालेलं आपण त्या सेकंड पार्ट सुद्धा टाकलेला आहे। तसेच मराठी जे काही प्रयोग असतील, समास असतील, वाक्यप्रचार प्रकार असतील याची सुद्धा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा आपण काय केलेले लेक्चर मध्ये प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता। फास्ट ट्रॅक मध्ये कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम अर्धा तास लेक्चर असतील या ठिकाणी, तुम्ही बघा। आणि अशाच नवीन मराठी शब्द संग्रहासाठी किंवा ग्रामरसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचसाठी तुम्ही चॅनलला पाहायचं असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला नवीन व्हिडिओची काय होतील नोटिफिकेशन मिळून जातील तुम्हाला। तर चला आपण सिरीज चालू करू। या ठिकाणी बघा, हातगाईवर येणे म्हणजे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ या ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी विचारलेला आहे। हातगाईवर म्हणजे मजुरी करणारे लोक, म्हणजेच काय हातगाईवर आहे, मजुरी करणारे लोक हातगाईवर जीवन जगणारे। माळेदेरीने मुले शुल्लक कारणावरून हातगाईवर आले, हातगाईवर आले, पण हातगाईवर आल्यामुळे संपतराव गडगंज श्रीमंत झाले। हातगाईवर येणे म्हणजे या ठिकाणी परीक्षेला जाताना उशीर झाले नाही, सरिताई हातगाईवर आली। हातगाईवर म्हणजे काय असतो मित्रांनो, ठिकाणी तोंडावर पडलेला असतो, म्हणजे बरोबर तोंडावर पडलेला, हात तोंडाला आले अशा ठिकाणी झालेला असते, म्हणजे हातबल झालेला असतो व्यक्ती तो। म्हणजे काय माझ्या मुली शिल्लक कारणावरून काय झालं हातगाईवर आले, हातबल झाले। तुमचं उत्तर 2 नंबर या ठिकाणी येईल। म्हणजे अधीर होणे, आधार नसल्यासारखा होणे। पुढे बघा, खोडकर उन्हाळ मुलासाठी शब्द कोणता आहे, शब्दजार सुद्धा विचारला जातो या ठिकाणी तुम्हाला टीईटी पेपर मध्ये तुम्ही बघू शकता। पुन्हा अनालिसिस करून आपण या ठिकाणी आज उतरलोय। वट वागुळ, वाग्या, वांड दिलेलं आहे, म्हणजे काय हे बाकीचे 3 शब्द येणार। खोडकर मुलासाठी काय वांड शब्द, किती वांड आहे म्हणतो आपण, तो किती खोडकर मुलगा तुमचा असं म्हणतो आपण त्या शब्दाने। काकुळती म्हणजे शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। काकुळती म्हणजे काय पाझरणे, घडामोड, चुटपुट होणे, गयावाया या ठिकाणी करणे असं असते। पाझरणे असेल का, पाझरणे, घडामोड, चटपुटे असे येणार नाही। म्हणजे काय एखाद्या काकुळतीला आपण काम असल्या काकुळतीला एखाद्या मागाला श्रीमंत मागे पैशासाठी गयावाया करतो, याचना करतो त्या प्रकारे। पाझर म्हणजे हळूहळू काय करणे, एखादी गोष्ट भाजर येणे, म्हणजे काय हिरीचं काय असतं पाझर फुटल्या असं हळूहळू काय पाणी बाहेर येतं त्याप्रमाणे। वांज म्हणजे काय एखादी मुली नसलेली स्त्री असते त्याला वांज म्हणतात। झुपका तुरा, झुपका तुरा म्हणजे काय असतो ठिकाणी शब्दाचा अर्थ। झुपका तुरा म्हणजे एखादे झाड घस लागलेला असतो, बरोबर। मोठे मोठे फुले असतात, जास्वंदी फुले म्हणा किंवा दुसरे आपले मोगऱ्याचे फुलं असतात, त्याचे काय घसच्या घस असे लागलेले या ठिकाणी असं आपण पाहायला मिळतात। म्हणजे घस लागलेला, द्राक्षाचा बघा घोस झुपका लागलेला असं मोठा लागलेला असतो फुलं, त्याला काय म्हणतात घोस असे या ठिकाणी म्हणतात। तर घोषाय लागला काय, एखादा म्हणतो तुला घोषा लागलाय बसला एका जागेला असं, तर म्हणजे तयार झाला। दबा, एखाद्याच काय दबा धरून बसला, वाघ दबा धरून बसतो। घोळका म्हणजे मुलांची काय असते ठिकाणी गर्दी असते। घोष म्हणजे काय झुपका तुरा लागला असतो। घोळका म्हणजे काय मुलांची गर्दी, विद्यार्थ्यांची गर्दी शाळेत असते त्याची किंवा लोकांची। स्वच्छ शब्दाचा विरोधार्थी असे असलेला शब्द या ठिकाणी ओळखा म्हणून सांगले ते काय सांगितले येईल का, निडर, निडर म्हणजे काय डरला काय निडर असतो, याला डर याला विरोधार्थी येणार नाही। नीटनेटका राहिलेला म्हणजे काय असतं, कसा तर नीटनेटका राहणे म्हणजे येड्याकड्यासारखा राहणे। बरवा, बरवा शब्दाला बरवा सुद्धा येणार नाही, म्हणजे काय स्वच्छ राहणे मग गचाळ राहतो, कसा तर आंबगळवाणी राहणं, बरोबर। तुमचं काय येईल ठिकाणी गचाळ या ठिकाणी काय तुमचं उत्तर असेल, गचाळ उत्तर असेल तुमचं स्वच्छसाठी गचाळ येईल। गच्चाळ म्हणजे काय आलं तुमच्या ठिकाणी स्वच्छ आला। डर म्हणजे निडर। पुढे तुकाराम बुवाचे मेघ या वाक्यप्रचाराचा अर्थ सुचवा अशा ठिकाणी त्यांनी सांगले। वाक्यप्रचाराचे म्हणजे काय असतो, बळीच लावलेला संबंध असतो। बळीच म्हणजे काय ओढून तोंड लावलेला। अभंग लिहिणारा येईल का नाही येणार, अभंग लिहिणारा पुन्हा काय सांगले अनुकलनीय गोष्ट सांगितल्यानंतर काय असेल नास्तिक असं सांगत। नास्तिक म्हणजे काय असतं देवावर न विश्वास ठेवणार असतो, तेव्हा ह्या येणार नाही। एलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरून तुम्ही सोडवणे गरजेचे आहे। बादरामांसह तोडून देणे म्हणजे काय तुमच्या ठिकाणी अनुकलनीय गोष्टी ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे, म्हणजे काय अभंग लिहिणार येणार नाही। बादरामायण बाद रायन संबंध म्हणजे काय ओढून ताडून जोडलेले संबंध असतात त्या ठिकाणी। तर तुकाराम बुवाची मेघ म्हणजे काय असते अनअकलनीय गोष्ट असे असते।
नास्तिक म्हणजे देवावर विश्वास ठेवणार, आस्तिक म्हणजे देवावर, नास्तिक म्हणजे देवावर न विश्वास ठेवणार, जसे काय आपण नेहरू म्हणतो ते नास्तिक होते ते देवावर विश्वास ठेवत. नास्तिक म्हणजे कुठला, आस्तिक म्हणजे देवावर विश्वास ठेवणारे असे असतात. बघा, केसाचा आंबाडा होणे म्हणजे काय वाक्यप्रचार काय सुचवतो? केसाचा आंबाडा होणे म्हणजे काय? न बोलायची गोष्ट बोलून जाणे, वृद्धावस्था, संबंध न यावा अशी इच्छा करणे, आशीर्वाद देणे, असे काय येतात शब्द दिले आहेत. म्हणजे काय असं तुमचं केसाचा आंबाडा म्हणजे काय, तुमचं वृद्धावस्था या ठिकाणी उत्तर असेल. म्हणजे बोलायचे शब्द, संबंध न यावा याची इच्छा, आशीर्वाद शब्द येणार नाही त्या ठिकाणी. वृद्धावस्था म्हणजे म्हातारपण येणे, अजर त्याला म्हातारपण म्हणतात. गाणी काय बजावायची मैफिल, समजणारे शब्द शोधा सांगले. जलसा आला, परिहार आला, जल्लोष आला, जानवास म्हणजे जानवास करतील येणार नाही ठिकाणी. ठीक आहे. जल्लोष म्हणजे एका गोष्टी जल्लोष आपण करतो असतो. गाणी गाजा मैफिल म्हणजे काय, तुमचं जलसा या ठिकाणी काय उत्तर असेल तुमचे. बाकीचे शब्द व्यर्थ आहेत त्या ठिकाणी. जलसा म्हणजे काय, गाणी वाजवणे मैफिल. जल्लोष म्हणजे आनंद उत्साहात हे काय प्रशंसा करणे. परिहार म्हणजे काय, उपाययोजना एकांचं करणे आणि फाडून टाकणे, परिहार. जानवास म्हणजे वधू रक्षला ते लग्नात दिलेले घर असतं ते. गलित यात्रा म्हणजे काय, विरोधार्थ शब्द सांगा. गलित गात्र म्हणजे विरोधार्थ शब्द सांगा. कसे गराडा सांगितलं, शक्तिवान, गहिरा, घाणेरडा असे शब्द दिलेले आहेत. म्हणजे गलित या ठिकाणी काय तुमचा शक्तिवान असा विरोधार्थ शब्द येईल, तुमचा विरोधार्थ शब्द येईल. मग गलित गात्र म्हणजे काय, शक्तिवान नसलेला झाला, निर्बळ झालेला असं ठिकाणी म्हणतात. स्वच्छ म्हणजे कसं म्हणतात, घाणेरडा म्हणतो. सौम्य स्वभावाचा म्हणजे काय सांगा. सौम्य स्वभावाचा या शब्दाचा अर्थ विचारला. शब्दाचा अर्थ म्हणजे काय, सौम्य स्वभावाचा म्हणजे मी काय म्हणतो, मन मावळा असतो एखादा, काय असतो, मन मावळ माणूस आहे असं, म्हणजे मावळ माणूस सौम्य स्वभावाचा आहे. जहाल म्हणजे काय, कडक शब्दात तीव्र करणं. हे सुद्धा मावाल जहाल तुम्हाला विरुद्ध शब्द म्हणून विचारलेले आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. पेपर अनालिसिस करून बघ, कळेल तुम्हाला. मनस्वी म्हणजे काय, समजूतदारपणा, स्वाभिमानी असतो. मलिन म्हणजे काय, एखादं काय असतो, एखादं मन म्हणत आहे त्याचं मलिन, मनामध्ये मळ आहे म्हणतो, खराब आहे मन असं म्हणतो. सभेत हजर असलेल्यापैकी कोणी बोलायला तयार नव्हते. शेवटी विठ्ठलरावांनी काय केली, सुरुवात केली. विठ्ठलरावाच्या कृतीस अनुकूल वाक्यप्रचार शोधा असे त्यांनी सांगितले. हजर असलेल्यापैकी कोणी बोलायला तयार नव्हते, शेवटी विठ्ठलरावांनी सुरुवात केली. म्हणजे काय करणे या ठिकाणी, सुतवाच म्हणजे सुरुवात, काय प्रारंभ करणे. म्हणजे काय म्हणतात, प्रारंभ करणे सुद्धा असं या ठिकाणी येतात. म्हणजे काय त्याला म्हणतात, सुरुवात करणे सुद्धा असे म्हणतात. म्हणजे त्याला काय सुतवाच शब्द आहेत, बरेच वेगवेगळे शब्द लक्षात ठेवा. सुतवाच म्हणजे प्रारंभ करणे, सुरुवात करणे असं सुद्धा येतो शब्द. आटापिटा करणं म्हणजे प्रयत्नाची काय करणे, पराकाष्ठा करणे. सेवालोकन करणे म्हणजे काय, झालेल्या कामाचा या ठिकाणी काय करणे, आढावा करणे असं असते. बरं, लग्नास 30 आणि वाजंत्रीला काय असतात, लग्नाला 20, लग्नाला किती असतात 20, आणि लग्नाला वाजंत्रीला किती या ठिकाणी 30 सांगले. म्हणजे काय, महत्वाच्या कार्याला कमी असतात लोक असं म्हणायचं त्यांना या ठिकाणी. बघा, तर एका गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट घडून येणे चूक. एक मुख्य कार्यापेक्षा गौण कार्य अधिक हे तुमचं काय ठिकाणी उत्तर असेल. चला पुढे. ददात शब्दाचा विरोधार्थ शब्द, असे काही जे अवघड शब्द आहेत ते सुद्धा आपण घेतले. ते ददात म्हणजे काय असतं, तुमचा मुबलक असतो, मुबलक प्रमाणात असतो. ददात म्हणजे कमी प्रमाणात झाला, मुबलक म्हणजे जास्त प्रमाणात झाला. म्हणजे त्याला काय म्हणतात, विस्तीर्ण सुद्धा म्हणतात, म्हणजे भरपूर असल्यानं. विपुल प्रमाणात असं काय म्हणतात, विपुल म्हणजे मुबलक प्रमाणात. विपुल सुद्धा शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. समजणारा शब्द विपुल. लग्नाला 20 वाजता 30 म्हणजे काय असतं, तुमचा आपण मुख्य कार्यापेक्षा गुण करले जास्त. पुढे या ठिकाणी तळ हाताच्या पाळणा करणे, काय तळ हाताचा पाळणा करणे या ठिकाणी वाक्यप्रचार विचारलेला आहे त्यांनी. तळ हाता पार्या करणे म्हणजे काय असते, एखाद्याला चांगले जपणे, मुलाची काळजी घेणे असे ते असतात. माहिती पहिला बघा, काय जत्रा जलसा म्हणजे खिसे कापूच्या जणू तळ हाताचा पाळणा चूक. मोहन स्वतःची प्रसिद्ध व्हावी म्हणून तळ हातात करतो चूक. सामना जिंकण्यासाठी सर्व खेळाडू तळ हाताचा करत होते, त्याचं नाही. शिक्षकाने मुलाची काळजी, काय काळजी शब्द महत्वाचा आहे ठिकाणी, घेताना तळ हाताचा पाळणा करतात. दारात तीर्थ पडणे म्हणजे काय होतं, खाली पडते म्हणा. दारात तीर्थ पडणे शब्द सांगितले आहे. म्हणजे काय असते, रणांगणामध्ये असतो ना, इथं लढाई गेल्यावर दारावरती पडलेला असतो तो. म्हणजे कुठं, रणांगण या ठिकाणी. रणांगण कुणाची कादंबरी आहे लक्षात घ्या, लक्षात पाहिजे. धैर्य म्हणजे काय, हिंमत आली. पदभूमी म्हणजे काय, रणक्षेत्र आले या ठिकाणी. निकोप या शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजे निकोप म्हणजे काय असतं, दोष असलेला. ठीक आहे, म्हणजे त्या विरुद्धार्थी वटकाळ म्हणजे तुमचं काय झालं या ठिकाणी उत्तर, दोष, सदोष या ठिकाणी झाला. रोगी निरोगी, मजबूत हलका असे शब्द दिलेले. भामटा भावकीला फसवून पळून गेला, काय भामटा भावकीला फसवून पळून गेला. कृतीसाठी योग्य वाक्यप्रचार ओळखून सांगले. काय झालं त्यांनी, गोंजारणे म्हणजे जवळ गोंजार फसवून पळून गेला, त्यामुळे येणार का नाही येणार. गाळ्यान उडणे सुद्धा येणार नाही. गळतीस लागणे की कमी होणे असं नाही. काय घोंगारा देऊन पळून गेला आपल्याला तो,
बरोबर गुंगारा देऊन पळून गेला शब्द आहे म्हणजे काय ना 4 नंबर उत्तर असेल. फसून पळून निघून जाणे. हातावर तुरी देऊन त्याला काय म्हणतो फसून पळून मध्ये काय म्हणतो हातावर तुरी देऊन सुद्धा म्हणतो आपण काय म्हणतो हातावर तुरी देऊन पळून गेला सुद्धा म्हणतो आपण. गाळण उडणे म्हणजे काय घाबरगोंडी एखादी उडते. पुन्हा गळतीस लागणे म्हणजे काय ऱ्हास होणे सुद्धा म्हणतोय की कमी होणे असं म्हणतो. या ठिकाणी बघा पुढीलपैकी कोणता पर्याय नेंता शब्दाचा अर्थ सूचित होतो. नेंता शब्दाचा अर्थ म्हणजे काय म्हणतात नेंता गेला म्हणतो. नेंताय का आता म्हणतो आपण एखाद्याला जाणताय असं म्हणतो त्याला आपण बरोबर. अजान नेंता म्हणजे काय झाला तुमचा शब्द अर्थ सांगा. नेंता म्हणजे लहान असतात पण त्याला एक जाणीव नसते कुठल्या गोष्टी जास्त माहिती नसते आणि त्याला काय म्हणतात नेंतालाच काय म्हणतात जाणता सुद्धा असं उर्वरित शब्द आहे लक्षात घ्या. जाणता म्हणजे सर्व माहिती असलेला. तेव्हा अजान म्हणजे तुमचा शब्द या ठिकाणी येईल म्हणजे त्याला जाण नसलेली कुठली गोष्टी. राजनेता नेमका हे असे शब्द काय झाले व्यर्थ शब्द आहेत. निरर्थक चर्चा करणे म्हणजे बिनकामाची चर्चा करणे वाक्यप्रचार तुम्हाला विचारलेला आहे. कळ काढणे म्हणजे भांडण लावणे एखादे. काताकोटा करणे म्हणजे काताकोटा करणे. कडी पातळ होणे. दुसरं काय कळस होणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुमचं उत्तर काय असणार आहे ते कात्याकोटा करणे म्हणजे निरर्थक चर्चा काय करणं रातभर म्हणून नाही गप्पा मारत बसत रातभर कात्याकोटा करत बसला तो निरर्थक चर्चा करत बसला गप्पा मारत. आता त्या ठिकाणी काय येईल बाकी शब्द येणार नाही तुमचे. कात्याकोट करणे म्हणजे निरर्थक चर्चा करणे. कळ लावणे म्हणजे भांडण करणे. कडी पातळ होणे म्हणजे काय खूप घाबरगोंडी ओढणे. कळस होणे म्हणजे काय एखाद्या गोष्टी काय म्हणतो आपण काय अतिरिक्त झालेला आहे त्याचा म्हणजे काय तुझं आता काय झाले पाप जे आहे तुझं काय भरून चाललेलं आहे असं म्हणतो आपण त्याला अतिरिक्त झालेला आहे. तोरा एखादा म्हणतो तोरा शब्दाचा अर्थ सांगितलं म्हणजे काय असतो तोरा म्हणजे एखाद्याचा दिमाग असतो. दिमाग म्हणजे काय असतो आज तुझा काय तोराचा चालू आहे म्हणतोय काहीतरी नवीन चांगल्याला घातलेलं वावरलेलं असते. आज चालण्यात बोलण्यात जरा वेगळेच बदल असतात असं म्हणतात त्याला तोरा. काय तुझा तोरा आहे आज. पीडा म्हणजे त्रास होणे. उपद्रव म्हणजे काय सुद्धा त्रास होत असतो. उपद्रव म्हणजे दोन्हीचा त्रास होणे असं त्याला म्हणतात शब्द अर्थ. गाफील एखादं काय होतं आपण म्हणतो गाफील राहणे म्हणतो. गाफील राहणारा एखादा असतो आणि एखादं कसं राहतो आपण एखादी सावध राहत असतो. सावध म्हणतो बाकीची मारेकरी काय असतात व्यर्थ शब्द आहेत. या ठिकाणी बघा अखेर सीमाने अभ्यासाचे वेळापत्रक अंमलात आणले आणि सीमाच्या कृतीसाठी योग्य वाक्यप्रचार या ठिकाणी शोधा असं त्यांनी सांगितलेलं आहे. अखेर सीमा अभ्यास वेळापत्रक अंमलात आणले आणि सीमाच्या कृतीसाठी योग्य वाक्यप्रचार सांगा. तारांबळ उडणे. तामिली करणे. तमा बाळगणे. तन्मय होणे असे ठिकाणी शब्द दिलेले आहेत. म्हणजे कसं अखेर सीमाने अभ्यास वेळापत्रक अंमलात आणले आणि सीमाच्या कृतीसाठी योग्य वाक्यप्रचार शोधा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तामिली करणे म्हणजे काय तुमच्या ठिकाणी तामिली करणे तुमचे काय उत्तर या ठिकाणी असेल. बाकीचे काही निरर्थक शब्द अभ्यास वेळापत्र अंमलात आणणे सीमाच्या कृतीसाठी काय तामिली करणे असेल. तारांबळ म्हणजे काय घाई उडणे त्यामुळे शब्द येणार नाही. तमा बाळगणं म्हणजे काय एखादी परवा करणे एखादी आपण काय करतो परवा करतो शब्द येणार नाही तुमचा. तन्मय होणे म्हणजे काय तहानभूक विसरणे या ठिकाणी असे शब्द असतील तुमचे. फरडा शब्दाविरुद्धार्थ शब्द कोणता आहे सांगा. फरडा म्हणजे काय असं तुमचा मूर्ख व्यक्ती असेल. विरुद्धार्थ शब्द ठिकाणी असेल. फरडा म्हणजे मूर्ख आणि सौम्य म्हणजे कडक शब्दात असेल. पुढे बघा उपाययोजना म्हणजे काय असतं उपाययोजना म्हणजे काय एखाद्या गोष्टीसाठी आपण शक्कल लढवतो. व्यासंग अक्कल हे शब्द व्यर्थ आहेत. एखादं काम असेल तर त्याची उपाययोजना करणे असं म्हणतो आपण. या ठिकाणी बघा शुद्ध आणि स्वच्छ नेमका शब्दाचा शब्द सुचवा या ठिकाणी सांगलेला आहे. स्वच्छ आणि शुद्ध असलेला म्हणजे निपुण एखाद्या गोष्टीत निपुण होऊन गेलेला. निष्पाप म्हणजे पापी नसलेला. नितळ म्हणजे तळ नसलेला असं म्हणतो आपण. म्हणजे काय तुमचा 4 नंबर या ठिकाणी स्वच्छ आहे. नितळ म्हणजे काय होतं स्वच्छ शुद्ध असलेलं म्हणजे काय शोध आपण कधी हिरीत गेला असेल हिरीत काय म्हणतो बघ तिथं खाली काय जातो तळच्या तळ दिसतो म्हणजे पाणी किती म्हणतो आपण काय म्हणतो स्वच्छ आहे असं काय म्हणतो. एखाद्या फेरीमध्ये गेला असेल तर त्यावेळी तुम्हाला काय होतं या ठिकाणी गावाकडे कोणी गेला असेल तर त्याला त्यावेळेस ते जाणवलं असेल तळच्या तळ दिसतो असं म्हणतो. स्वच्छ शुद्ध पाणी आहे असं म्हणतो. बाकीचे काही निरर्थक शब्द आहेत त्या ठिकाणी. निपुण म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत असलेला. निकोप म्हणजे काय सुदृढ असलेला. नितळ स्वच्छ आहे असं. त्या ठिकाणी गोंधळ धिंगाणा घालणे म्हणजे काय असते ठिकाणी जिंकणे असते का म्हणजे दारू पिऊन जिंकतो तसं जिंकणे झालं तो येणार नाही. एखाद्या गोष्टी धास्ती म्हणजे काय भीती वाटणे. गोंधळ धिंगाणा म्हणजे काय धडगूस काढणे म्हणताय का समजा लांडग्याने म्हणा किंवा काय म्हणतो आपण दुसऱ्या प्राणी हत्तीने म्हणा काय घातला इकडं धुडगूस घातला गोंधळ धिंगाणा घातलाय पिकाची नासधूस केली धुडगूस घातला असं म्हणतो आपण. त्या पद्धतीने झाला गोंधळ धिंगाणा झाला. धास्ती म्हणजे काय भीती वाटणे. पुढे गेलं बाय ठीक आहे. द्यावेचे अगदी थोडे त्याबद्दल भरपूर काम करून घेणे. थोडे द्यायचे पण भरपूर काम करून घेणे म्हणजे सालावर गडी कसा कामाला असतो त्या पद्धतीने झालं ठिकाणी. द्यावेचे अगदी थोडे आणि त्याबद्दल काय भरपूर काम करून घेणे अर्थाची मन या ठिकाणी ओळखावून सांगते. पै दक्षिणा
लक्ष काय सांगते, प्रदक्षिणा पूर्ण मारा असं सांगते. तुमच्या या ठिकाणी येईल. एकदम सोपे आहेत. घरोघरी मात्या चुलीमध्ये काय सगळीकडे परिस्थिती सारखीच, म्हणजे पळसाला पाणी येतील असे शब्द सुद्धा तिला येतील. ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. जो मदत करतो त्याच्याशी काय कृतज्ञ प्रामाणिकपणे राहावे. आणि यालाच काय विरोध शब्द, कृतज्ञ असा शब्द येतो. साखरेचे खाणार त्याला देवदान, म्हणजे ज्या ऑलरेडी ज्यापेक्षा आहे त्याच्यापेक्षा काय जास्तीत जास्त धनसंपत्ती जाते असतात. म्हणजे नशिबान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते. ज्याच्यापाशी ऑलरेडी धनसंपत्ती ज्यादा असते त्यालाच काय संपत्ती त्याकडेच जास्त जाते असं त्याचा अर्थ झाला. देव त्यालाच देतो असं म्हणतो आपण. बघा, सावकारला धंद्यात फार नुकसान सोसावे लागले. या घटनेसाठी योग्य वाक्य प्रचार या ठिकाणी विचारलेला आहे तुम्हाला. म्हणजे काय झालं, गणांतर लागणे म्हणजे फसवणे, म्हणजे काय खार लागणे म्हणजे काय होते त्याचे कमी होणे, नुकसान होणे. गत्यंतर नसणे म्हणजे काय, त्याशिवाय आपल्याला काय पर्याय नसणे असं म्हणतो. खापर फोडणे म्हणजे काय, आपल्या एखाद्या दोष काय एखाद्या माथी मांडणे असं म्हणतो. बाकी शब्द येणार नाहीत. कुठलं खार लागणं म्हणजे काय, नुकसान म्हणजे पैसा कमी झाला. गडांतर म्हणजे संकट येणे, खार लागणे म्हणजे झीज सोसणे, गत्यंतर नसणे म्हणजे दुसरा उपाय नसणे, त्याच्याकडेच जावं लागणार असं. खापर म्हणजे एखाद्या आपण डोक्यावर दोष पडत नाही म्हणजे एखादा दोष लागतो असं. पायमल्ली करणे म्हणजे काय असते ठिकाणी, एखाद्याचा धुडकावून लावणे असते. एखादा निर्णय एखाद्या कोण आपल्या आशेने आला असं त्याचे काय करणे, पायमल्ली करणे, धुडकावून लावणे. हे ठिकाण. तर निरुपाय होणे म्हणजे काय, काहीच उपाय नसणे. दुःख व्यक्त करणं म्हणजे खेद व्यक्त, दुःखालाच काय खेद असेल समानार्थी विरुद्ध शब्द येतील, म्हणजे समानार्थी शब्द येतील तुमचं. अंगाशी संग प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ ओळखा. अंगाशी संग प्राणाशी गाठ म्हणीचा अर्थ ओळखा. दुर्जन माणसे संगत केल्यास प्राण परत येतो का नाही. दृष्ट माणसे समाजविघातक असतात. त्या ठिकाणी समाजविघातक संबंधात आहे का नाही. दुर्जन माणसाचे संगत केल्यास प्रसंगी जीवाला धोका निर्माण होतो. तुमचं 3 नंबर ठिकाण बरोबर असेल. दुष्ट माणसे बेरके आहेत, येणार नाही. अक्षय मध्ये गुण लपलेला आहे. गुणलाच काय असतं मित्रांनो, या ठिकाणी विरोधार्थी शब्द विचारलेला आहे. गुणला म्हणजे तुमचं काय असं नाही, अवगुण या ठिकाणी उत्तर असणार आहे. सगुणलाच काय म्हणतात, निर्गुण दुर्गुण असं सुद्धा म्हणतात विरोधार्थी. मानमुराद शब्दाचा योग्य अर्थ काय ओळखा सांगितलं ते. मानमुराद म्हणजे काय असतं, त्याला मनसोक्त जीवन मनाप्रमाणे जीवन जगणार असतो. मानमुराद असतो मनसोक्त जीवन जगणारा असतो. मनकोडा म्हणजे काय, मनातलं ओळखणार असतो. हमखास म्हणजे फिक्स असणारा. दुर्मिळ म्हणजे कधीतरी क्वचित या ठिकाणी कधीतरी दिसणारा असं असतं. समर शब्दाचा गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखा. वात आलं, अनिल आलं, समीर आलं, शैल आलं या ठिकाणी असे दिलेले आहेत. म्हणजे काय झालं, वात, अनिल, समीर, शैल म्हणजे शैल या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. आपण या ठिकाणी युट्यूबला समांतर शब्दाची काय सांगितले, एक चित्रलिपीमध्ये काय केली सिरीज सुद्धा दिलेली आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. एक्झॅक्ट चित्र बघितल्यानंतर ते समांतर शब्द दिलेत की तुमचे एकदम डाऊट क्लिअर होतील. आता वात, अनिल हे तुम्हाला काय काय नाही समजणार आहेत लगेच. त्यासाठी आपण काय दिलेले, तिथे एक्झॅक्ट तिथे चित्र दिलेले आहे. चित्राबरोबर समांतर शब्द सुद्धा घेतले, ते सुद्धा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. एकदम क्लिअर होऊन जाईल तुमचा समांतर शब्द. कारण शब्द अवघड जातात, विरुद्ध शब्द जास्त अर्थ नसतात. त्यामुळे समांतर शब्दाचं आपण काय केले, त्यासाठी सोपी जावं यासाठी सिरीज या ठिकाणी ते टाकलेले सुद्धा आहे, त्या ठिकाणी बघून घेऊ शकतो. वारा, अनिल आला, वात आलं, समीर आलं, वारो आलं, समीर आलं. मरुत म्हणजे तुमचा मारुती असतो, जे वरदान भेटलेलं आहे त्यांना कुणाकडून, पवनदेवकडून भेटलेलं आहे. त्यांची नावं आहेत त्या ठिकाणी. पुढे बघा, खालीपैकी कोणती म्हण चूक आहे ठिकाणी त्यांनी असं विचारलं. कोणती म्हण चूक आहे, चुकीचा विचार. राजाला दिवाळी काय माहित. पुन्हा विंचवाची बिराड पाठीवर हे सुद्धा बरोबर आहे. दिवाळी काय हे सुद्धा बरोबर आहे. नदी राखी तू पाणी चाकी, थेंबे थेंबे तळे साची बरोबर आहे. नदी राखी असं येईल का, नदी राखी तू पाणी चाकी येईल का ठिकाणी, म्हणजे ठिकाणी सांगितले म्हण पूर्ण करायला सांगितलेलं आहे तुमचं बरोबर. या ठिकाणी कुठलं उत्तर आहे तुमच्या या ठिकाणी, चूक कुठला आहे तर तुमच्या या ठिकाणी नदी राखी तू पाणी नाही. म्हणजे काय असते या ठिकाणी, तळे राखी तू पाणी चाकी या ठिकाणी असते. काय असते या ठिकाणी, तळे राखी तू ठिकाणी काय असतो, पाणी चाकी असं असते. नदी राखी नसते, तळे राखी असते. त्यामुळे तुमचं 3 नंबर चूक असेल या ठिकाणी. म्हणजे तळे राखे तो काय असतो, पाणी चाकी. ज्याला रक्षणासाठी ठेवले तोच फायदा घेतो. विंचवा बिराड पाठीवर आपली वस्तू नेहमी काय असतात, सोबत राहणे असतात. बघा, ऊस तोडला जाणार ती पाठीवर आपले सगळे लोक घेऊन जातात. किंवा तुमचे जे काय गावामध्ये काय तुमचे हे काय जे हे लोक येतात शेवटण्यासाठी येतात, काय तुमचे अवजार असतील, शेतकऱ्याचे अवजार असतील, कर बनवण्यासाठी येतात, कुऱ्हाडी असे जे काय येतात, ख्रिस्ती लोक असतात कायचे, ते बघा सगळं विंचवा बिराड पाठीवर सारखंच असतात. जाईल तिथं संघच असतात त्यांच्याबरोबर त्या पद्धतीनं. सोबत ठेंबे ठेंबे सांगले, काय ठेंबे ठेंबे तळे साचे म्हणजे काय, थोडे थोडे साठवत जाणे. अभ्यासाचं तसंच आहे, शब्दसंग्रह तसंच आहे. एकदम तुम्ही शब्दसंग्रह 1000-2000 असू शकत नाही. थोडे थोडे स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आपलं कायझन चॅनलच नाव आहे, कायझन.
काही जण आपलं काही चॅनलचं या ठिकाणी नाव आपण या पद्धतीने दिले. कायजन म्हणजे काय असतं या ठिकाणी, कायजन म्हणजे काय असतं या ठिकाणी, स्टेप बाय स्टेप कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट प्रोसेस. हा जॅपनीज वर्ड आहे. कायजन म्हणजे काय, जॅपनीज वर्ड आहे या ठिकाणी. स्टेप बाय स्टेप काय करणं, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट प्रोसेस करणे, म्हणजे काय थोडा काय करणे, आपली इम्प्रुव्हमेंट करत जाणे, म्हणजे 100% तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत जाईल दररोज करणे, डे बाय डे. त्यासाठी कायजन प्रोसेस आहे. आपल्या चॅनलचं जे नाव दिले आपण तेच कायजन तुम्हाला अर्थ आहे. आज फर्स्ट टाइम मी लेक्चर मध्ये अर्थ सांगितलेला याचा, त्या विषयाला म्हणून ठिकाणी. तर जास्त फालतूगिरी काही सांगत बसत नाही लेक्चर मध्ये बा, त्या विषयाला म्हणून सांगितलं तिथे. वाक्यप्रचार अर्थ योग्य जोडा लावा सांगितलं त्यांनी. गणित म्हणजे काय असतं, खूप मार देणे या ठिकाणी असतो बघा. खडे फोडणे, एखाद्याला काय दोष देतो, खडे दोष कुठं आला, इथं आला. संघ मांडणीमध्ये निश्चय करणे, एकदा आपण काय करतो, संघ म्हणतो म्हणजे निश्चय या ठिकाणी करत असतो. कूच करणे, एखाद्याकडे काय करणे, कूच करणे, वाटचाल करणे. म्हणजे युद्धामध्ये बघत आहे एखाद्याकडे एकमेकाकडे काय करतात, कूच करतात, म्हणजे काय करतात, वाटचाल करतात युद्धासाठी, असं ठिकाणी येते. तर मेहनत करणे म्हणजे काय, ते खूप कष्ट करण्यासाठी येथे अर्थ येईल तुमचा. तुमच्याकडे 2 नंबर ऑप्शन बरोबर असेल. पुढे बघा, सुंदर शब्द समाहार शब्द नाही असं ओळखा, म्हणजे तुम्हाला विरोधाचा शब्द ओळखायचा आहे. त्याकडे ग्रुप असेल किंवा दुसरं कुठला शब्द असेल बघा. सुंदर शब्दात समानार्थी शब्द नाही असं ओळखा. मनोहर आला, तुमचा रमणी आला, सुरेख आला आणि कोमल असं दिलेलं. कुठला असेल तुमचा, कोणता नाही समानार्थी शब्द, कोमल या ठिकाणी नाही. सुंदर, मनोहर, अभिराम, सुरेख, रम्य या शब्द आहेत. समानार्थी शब्द आपण सांगितले की आपले जे काही युट्यूब सिरीज मध्ये आपण समानार्थी शब्दाचा चित्रलिपीमध्ये काय घेतलेले या ठिकाणी चित्र सुद्धा दिलेले आणि ते समानार्थी शब्द घेतले, ती लगेच तुमचं समजून जाईल ती गोष्ट तुम्हाला. पुढं, नेहमी ताजे खावे, ताजे काय असतं, शिळ, त्याला काय झालं, शिळे झाले, विरोधात शब्द विचारला. चव, बेचव, तिखट, गोड असे शब्द आहेत या ठिकाणी. अलंकारिक शब्द त्याच्या अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय या ठिकाणी ओळखा म्हणून सांगले त्यांनी. चुकीचा कुठला आहे बघा या ठिकाणी. कर्णाचा अवतार म्हणजे काय, एखाद्या करणा होता, उदार म्हणजे कर्ण काय करतो, स्वतःच त्यानं आपण काय केलं, सुरेश कौश दान केलं होतं, म्हणजे झालं, उदार झाला, बरोबर आहे. देव माणूस म्हणजे चांगला सज्जन, अंकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस असतो, बरोबर, तिन्ही बरोबर आहे. कुंभकर्ण म्हणजे काय असतो, कुंभकर्ण झोपाळू माणूस असतो, एकदम बरोबर आहे, झोपाळू माणूस असतो तो, अत्यंत प्रकारे असतो का नाही. डोंगी शब्दाचा 2 अर्थ सांगितले. डोंगी म्हणजे कुठला झाला, गुन्हेगार, आरोपी, दावी, भोंदू, प्रामाणिक, सच्चाई, इमानी, विश्वास शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तुमचं राहील भोंदू या ठिकाणी. डोंगी म्हणजे भोंदू बाबा म्हणत नाही आपण, भोंदू बाबा आहेत ते फसवतात, दांभिक, त्यालाच काय म्हणतात, दाभिक असा शब्द आहे. हा महत्वाचा शब्द आहे, कारण हा शब्द आपण जास्त कधी वाचलेला नसतो.